नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेमधील प्रशिक्षित असलेल्या जो काही येणारा नमो शेतकरीचा पुढील हप्ता आहे, तर तो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत किंवा याच्यासाठी तुम्हाला काही कामं करावी लागणार आहेत, तर ती कामं कोणती याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसामधून प्रतीक्षित असलेल्या नमो शेतकरी योजनेचा जो काही पुढील हप्ता आहे, तर या हप्त्यासंदर्भात काही महत्त्वाची अशी माहिती आहे. ही माहिती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, जो काही येणारा नमो शेतकऱ्यांचा पुढील हप्ता हा मकर संक्रांतीच्या सणापर्यंत राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ज्या काही 4 अटी येतात, ह्या 4 अटी असणं गरजेचं आहे. तर आता 4 अटी कोणत्या किंवा त्याच्यापैकी एक जरी अट तुमची कमी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, किंवा ती अट नेमकी पूर्ण कशी करायची ही सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे तुमचा फार्मर आयडी काढणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, फार्मर आयडी म्हणजे काय? जसं आपलं व्यक्तीचं आधार कार्ड असतं, ओळखपत्र असतं, त्याचप्रमाणे शेतीचं ओळखपत्र, ओळखले म्हणून जाणारे कार्ड म्हणजे किसान कार्ड. तर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपले कार्ड काढून घ्या, कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढले नव्हते तर त्यापैकी कोणत्याही शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता देखील जमा झालेला नाही, तसेच त्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचे जे काही कागद असतील, आधार कार्ड, पासबुक, तुमची 7/12 होल्डिंग, ही सर्व कागदपत्रे देऊन तुम्हाला तुमचा फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. कारण हा फार्मर आयडी कार्ड इथून समोर तुमच्या शेतीसाठी आणि योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. आता दुसरी अट म्हणजे आधार लिंक, अर्थातच डीबीटी प्रोसेस. तर मित्रांनो, ही सुद्धा अतिशय महत्त्वाची अट आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची अट या ठिकाणी कंप्लीट नाही, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आता ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक बँकेला नसणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुमचा आधार लिंक करून घ्यायचं आहे. आणि हे केल्याच्या नंतर लगेच 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं. आणि हे जर तुमच्याच्यानं करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊ शकता आणि ते खातं काढून घेऊ शकता. हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं. आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही येणारे पैसे थांबले असतील, त्याच्यामध्ये पीक विमा असाल, अतिवृष्टी असाल, नुकसान भरपाई असाल किंवा डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणारा तुषार ठिबक आंदोलन असेल, हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहेत. आणि जर तुम्हाला हे आधार लिंक आहे की नाही कसं बघायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी अगोदर या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर माय आधार लॉग इन या साईटवरती जायचं आहे. तिथे तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करायचा आहे आणि 5 नंबरचा पर्याय तुम्हाला दिलेला असेल, आधार लिंकिंग बँक स्टेटस, यावरती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला जी बँक दाखवली जाईल, तर हे सर्व अनुदानाचे पैसे तुमचे त्याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता ह्या झाल्या 2 अटी. आता तिसरी एक महत्त्वाची अट म्हणजे तुमची ई केवायसी असणं गरजेचं आहे. आता ई केवायसी कशी करायची? आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नमो शेतकरी योजनेला ई केवायसी नाही, तर ती ई केवायसी कशी करायची? तर मित्रांनो, ही ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पीएम किसान योजनेची ई केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण की जे शेतकरी पीएम किसान मध्ये पात्र असणार आहेत, हे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा पात्र ऑटोमॅटिक असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम पीएम किसानची केवायसी पूर्ण करायची आहे. ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला सीएससी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण नंतर आता शेवटची अट म्हणजे तुमचं जे काय लँड ट्रेडिंगचं स्टेटस असणार आहे, तर ते यस असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी पाहिलंच असेल मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकऱ्यांचे हप्ते चालू होते तर त्यांचे हप्ते मधामध्ये बंद पडले होते. तर त्याचं कारण काय होतं? तर या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केला गेला होता आणि या बदल करण्यामुळं काही शेतकऱ्यांच्या नावानं जमीन असून देखील त्यांचं लँड ट्रेडिंगचा जे काही स्टेटस आहे तर ते नो झालं होतं. तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करायचा किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा. या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला त्यांची अडचण सांगायची की माझी अशी अशी अडचण आहे आणि ही अडचण दूर करून घ्या. तर ते तुमची अडचण दूर करून देतील. आणि जर तुम्हाला ते टाळटाळ करत असतील, काही कारण लावत असतील किंवा तुम्हाला तो प्रॉब्लेम दूर करून देत नसतील, तर मला त्याची पण कमेंट खाली नक्की करा,
कारण की त्याच्या माध्यमातून नेमकी त्यांची कंप्लेंट कशी करायची, त्यांना कसं जागेवर आणायचं याची सुद्धा माहिती मी या व्हिडिओवर अपलोड करणार आहे। पण तुम्हाला अडचण येत असेल तर ते आम्हाला नक्की कमेंट करा। तर मित्रांनो, ह्या चारही अटी, हे चारही कामं ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण असणार आहेत, तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीपर्यंत 4,000 रुपये अर्थातच 2 हप्ते हे एकत्रित येण्याची शक्यता दाट झालेली आहे। त्याच्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपले जे काही पेंडिंगची कामं असणार आहेत, ज्या काही 4 अटी दिलेल्या आहेत, तर या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, जो की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, कोणत्या बँक खात्यात मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणकोणती कामे करावी लागणार, ही संपूर्ण माहिती अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। याच्याविषयी तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील किंवा आतापर्यंत तुम्हाला एकही रुपया आला नाही का, असे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असला व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।